संकासूर हे नाव जरी ऐकलं ना तरी प्रत्येकाच्या मनात धडकी भरते। लांब सडक दाढी मिशा, त्याचा अकराळ विकराळ रूप पाहून तर लहान मुलांना कुठे पळू आणि कुठे लपू असं होतं। साधारण शिमगोत्सवाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा कोकणात प्रचलित असलेले खेळे हे प्रत्येकाच्या घरी जाऊन आपला साज चढवून वेगवेगळ्या आपल्या नृत्याने प्रभावित करत असतात। तर त्यातच नाचणारा हा संकासूर संकासूर देखील आपल्या वेगवेगळ्या नृत्यांनी प्रत्येकाला प्रभावित करत असतो। गुहागर मधील खेळ तर खूप प्रसिद्ध आहेत, विशेषतः गुहागर मधला संकासूर। या संकासुराला पाहण्यासाठी अगदी दूर दूरवरून लोक येतात आणि विशेषतः पारंपरिक जी पद्धत आहे, पूर्वापार चालण्यात आलेली जी पद्धत, तर गुहागर तालुक्यातील अडूर गावातील पूर्वापार चालत आलेली आगीतून धावणारा संकासूर ही वेगळी प्रथा आपल्याला पाहायला मिळते। चक्क एक संकासूर होमाच्या पेटत्या अग्नीमधून धावत जाऊन प्रत्येकाला पकडत असतो। हा आगळा वेगळा थरार, ही आगळी वेगळी परंपरा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेल्या या परंपरा प्रथा ह्या एक आपल्याला थक्क करून सोडतात किंवा अचंबित करून सोडतात आणि तेवढ्याच त्या प्रथा आपल्याला भुरळ देखील घालत असतात। अर्थातच आता शिमगोत्सव सुरू आहे आणि या सुरू असलेल्या शिमगोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा। तुम्हाला तर माहिती आहे की कोकणात शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे। शिमगोत्सव म्हटला की प्रत्येकाचा एक वेगळा थरार चालू होतो, प्रत्येकाच्या अंगात एक वेगळं नवचैतन्य संजीवनी संचारत असते आणि हा शिमगोत्सव प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने साजरा करत असतो। आणि एकदा शिमगोत्सव सुरू झाला की आपल्या डोळ्यासमोर येतात ते कोकणचे बहुरंगी खेळे किंवा बहुरंगी नमन। तर हा खेळांचा एक आगळा वेगळा प्रकार किंवा ही आगळी वेगळी परंपरा हे आपल्या कोकणात सर्रास पाहायला मिळते। कोकणातला शिमगा हा नक्कीच लक्षवेधी ठरत असतो। इथले खेळे प्रत्येकाच्या घरी जाऊन नाचत असतात आणि प्रत्येकाला आपला आशीर्वाद देत असतात। आणि या खेळामधला एक व्यक्ती म्हणजे आपण म्हणू शकतो एक आगळं वेगळं रूप असणारा व्यक्ती म्हणजे संकासूर। संकासूर देखील लक्षवेधी असतो आणि प्रत्येकाचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करत असतो, कारण त्याचा पेहरावच एक थोडासा आगळा वेगळा असतो। वरती डोक्यावर टोपरं आणि खाली पूर्ण काळा पेहराव। टोपऱ्याला असते ती लांब सडक दाढी मिशी आणि अकराळ विकराळ रूप, जे बघून अगदी मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांची नक्कीच बोबडी वळते। तर हा संकासूर विशेषतः गुहागरचा संकासूर सगळीकडे प्रचलित आहे, प्रसिद्ध आहे, कारण इथलं प्रत्येक खेळाचा एक आगळा वेगळा पेहराव आणि संकासुराचं एक आगळं वेगळं नृत्य सगळ्यांनाच प्रभावित करत असतं। त्यासाठी गुहागरचा शिमगोत्सव हा प्रसिद्ध आणि लक्षवेधी ठरलाय। अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हा संकासूर पाहण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची गर्दी होत असते। तसंच काहीसा एक आगळं वेगळं प्रथा आणि परंपरा आपल्याला गुहागर तालुक्यातील अडूर या गावात पाहायला मिळते। अडूर हे गाव गुहागर मुख्य शहरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आहे, तर रत्नागिरी मुख्य शहरापासून साधारण 70 ते 75 किलोमीटर अंतरावर आहे। तर अडूर गाव हा आगीतून धावणाऱ्या संकासूर या आगळ्या वेगळ्या प्रथेमुळे प्रकाश झोतात आलेला आहे, कारण होळी सुरू झाल्यापासून 5व्या ते 6व्या दिवशी ही परंपरा इथे अगदी अखंडपणे आणि अविरतपणे दरवर्षी पार पाडली जाते। ती म्हणजे पूर्ण पेटत्या होमातून संकासूर धावत असतो आणि जमलेले जे बाकीची जी मंडळी आहेत त्यांचा पाठलाग करत असतो। ही आगळी वेगळी परंपरा नेमकी काय आहे तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। तर कसं आहे, ही जी परंपरा जेव्हा सुरू होते तेव्हा जे प्रत्येक मंडळी आहे, जो खेळे आहेत, ज्यांचा पेहराव एक वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण नटलेला असतो, तर ते पहिला जो हा सोहळा आहे तो पड्यारवाडीत पार पडतो, त्यानंतर पिंपळवाडी, तर पड्यारवाडीत एका मंदिरात हे सगळं मंडळी तो कार्यक्रम सुरळीत व्हावा यासाठी गारणं घालत असतात। त्यानंतर शेतामध्ये असलेल्या एका सहाणेवर प्रत्येक जण आपली व्यथा तिथे सांगत असतो, गाराणी सांगत असतो। ज्यांनी नवस बोललेले आहेत तर ते संकासुरांच्या माध्यमातून किंवा त्या गावकऱ्यांच्या माध्यमातून त्या सहाणेजवळ व्यक्त करत असतात, जेणेकरून त्या जी दुःख आहेत त्यांचं निवारण व्हावं। त्यानंतर मग तिथून सगळ्यांची गाराणी घातल्यानंतर मग
ते सगळे खेळे आणि संकासूर एका विशिष्ट जागी येतात जिथे 2 होम रचलेले असतात आणि हा आगीतून धावण्याच्या संकासुराचा थरार जिथे सुरू होतो तर तिथे सगळी मंडळी येऊन ठेपतात। एक वैशिष्ट्यपूर्ण नाचणं आणि वैशिष्ट्यपूर्ण पेहराव आणि यातून सगळं एक वातावरण आणि नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात ते हे सर्व मंडळ। तर आगीतून धावणाऱ्या संकासुराचा आगळा वेगळा थरार, एक विशिष्टपूर्ण गाणी आणि विशिष्टपूर्ण नाच आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। छोटा
पद्मनाथ हुंकारी स्वामिनी पद्मनाथ हुंकारी धाव आई सुंकाई देवी धाव आई सुंकाई देवी भक्ती रंगला साजाई सुंकाई देवी भक्ती रंगला साजाई सुंकाई
नव्हतं भानत सुटली माझी वेणी बाई मी 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 नव्हतं भानत आई सुनबाई सवार माझ्या वाल्यात आई सुनबाई सवार माझ्या वाल्यात मला एक असा प्रश्न विचारायचा की बऱ्याच वर्षापासून ही प्रथा सुरू आहे, पण गेल्या काही वर्षात 4-5 वर्षातही जास्त प्रसिद्ध झाली. तर या प्रथेबद्दल आहे ना एक थोडक्यात सांगा. याला लोणीचे खेळ म्हणतात आणि या प्रथेचं उगम मूळ कुठे झालं हे आम्हाला पण माहिती नाही, पण आमच्या आधीची पिढी आहे खरं तर त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे की आमच्याकडे ते सुपूर्द करतात. या परंपरेचा उगम कुठे झाला माहिती नाही, पण पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे, ती आम्ही जपतोय आणि हा वारसा पुढे असाच जपत राहू ही सुंकाईच्या चरणी प्रार्थना आहे आणि पुढची पिढी जपत राहील, आम्ही जपतोय, पुढे देण्याचं काम आम्हीच करू. ही परंपरा साधारण किती वर्षापासून सुरू आहे? कारण की मागच्या वर्षी आलेलं तेव्हा तुमच्यासोबत जे काका होते ते बोलले की त्यांनी 20 वर्ष पाळली, त्याच्यानंतर आता तुम्ही पाळताय. आता ही माझ्यामध्ये एक वयस्कर मंडळी आहेत, प्रौढ मंडळी आहेत, त्यांना पण विचारलं तर तेही म्हणतात की आमच्या पणज्याच्या पण आधी चालू आहे. त्यामुळे विचार करा की ती किती परंपरा आधीपासून चालू असेल. तर मला वाटतं ही शिवकाळाच्या पण आधीची परंपरा आहे. आणि ही वेशभूषा जेव्हा तुम्ही परिधान करता त्यावेळी तुमच्या अंगामध्ये काय संचारतं किंवा तुमच्या मनातली भावना काय असते? खरं तर ऊर्जा म्हणावी लागेल एक प्रकारे दैवी, कारण की सामान्य माणूस आपण आगीतून धावणं किंवा एवढे हार, हे 10 किलोचे घुंगरू किंवा पडते तितके हार, टोपरं, श्वास घेता येत नाही, नाक असं असतं, कान बंद असतात, 1 किलोचं वरती चिंध्या असतात, एवढं सगळं परिधान करून धावणं हे सामान्य माणूस करू शकत नाही. त्यासाठी काहीतरी दैवी ऊर्जाच लागते. तर मला वाटतं ही सुंकाईची दैवी ऊर्जा आहे या देशामध्ये आणि तीच ऊर्जा संकासुराला प्रवृत्त करते आगीतून धावण्याला. कंतारा आणि संकासूर याबद्दल तुम्ही काय सांगाल? कंपॅरिझन म्हटलं तरी आपण पश्चिम घाटात बघतो की म्हणजे जो आपला पश्चिम घाटाचा पट्टा आहे कांतारा, आपण जागेची देवता म्हणतो. तुम्ही कांतारामध्ये एक सीन बघितलाय पहिलाच की तो एक दगड आहे आणि त्याला ते लोक पुजतात. तर आपल्यामध्ये पण ही प्रथा आहे. हा पश्चिम घाट आहे, आपण त्याला वास्तुपुरुष म्हणतो. तर ही आपले पहिले देवदेवता आपल्याला माहिती नव्हते. तर शेतकरी वर्गाला काय, हे 18 पगड जाताना देव काय, तर निसर्ग. तर निसर्गाला पूजून ही परंपरा पुढे आली असावी असं मला वाटतं. कारण की
जो आपल्याला खाऊ घालतो तोच आपल्यासाठी देव असतो ना. तर ही 12 बलुतेदार म्हणतो आपण, जे 12 मान असतात मंदिरात पण पालखीला असतात. त्यामध्ये कुणबी समाजच का, तर कुणबी समाज धान्य पिकवतो. आता ही परंपरा आम्ही कुणबी आहेत सगळे, कुणबी समाज ही परंपरा पुढे नेतो. तर धान्य पिकवणं किंवा अन्न खाऊ घालणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण की गवळी वगैरे दूध वगैरे ते सगळं झालंच त्यामध्ये, पण धान्य खाऊ घालतो हा शेतकरी वर्ग, कुणबी समाज हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणून ही परंपरा कुणबी समाज चालवतो असं मला तरी वाटतं. सहज तू नव्या पिढीचा मुलगा आहेस. इतर गावांमध्ये किंवा इतर वाड्यांमध्ये असे तुझ्यासारखे तरुण कोणी तुला पाहायला मिळाले का, जे संकासूर होतात किंवा ह्या जुन्या पिढींकडे आपली परंपरा चालवायला मुंबईवरून खास गावाला येतात? मी म्हणजे संकासूर विशेष म्हणजे आपल्या गुहागरमध्येच जास्त आहे. बाहेर गावी म्हणजे बाहेर इथून सिंधुदुर्ग साईडला पडलात तर राजापूर साईडला गोमू वगैरे. तर मी अशा तरुणांना पाहिलंय की जे मुंबईतून नोकऱ्या करून येतात, जे मुंबईत चाकरी करत असतात आणि गावी येऊन आपली परंपरा जपतात. तर आपली परंपरा पुढे नेण्यात या तरुणांचा खूप मोठा वाटा आहे. आणि गाव परंपरा अशी टिकून राहावी असं वाटत असेल तुम्हाला, तर माझं आव्हान आहे की प्रत्येक तरुणांनी, मला वाटते आताची तरुण पिढी जी चाकरमानी होते ती चाकरीच करत राहते, पुन्हा गावी येण्याचा प्रयत्न करत नाही. मग त्या पिढ्या त्यांच्या मुंबईतच वाढतात आणि मग गावाकडे दुर्लक्ष होतं. मग ही तरुण पिढी जर गावाकडे अशी येत राहिली ना तर ही परंपरा पुढे जाईल. त्यामुळे प्रत्येक तरुणाने ही परंपरा जपा असं मला आवाहन करायचं सगळ्यांना. नाव कसं आपलं? उल्हास गंगाराम हळीये. काय परंपरा आहे सुनताई देवीच्या या खेळांची? परंपरा म्हणजे आता मलाही सांगता येणार नाही, ते पूर्वपार जे करत आले ते आम्ही करत आलो. खास करून याला देवाचे खेळ म्हणतात. अगदी बरोबर. याच्यामध्ये कुठलं, आता बघा नमनाचाच हा भाग म्हणावा लागेल. होय होय. खेळ म्हणजे देवाचे खेळ आणि गाव व्यवस्थेतून पुढे मग त्याचं नमन झालं. बरोबर. नमनामध्ये तुमचं कुठे स्त्री पात्र किंवा असं काय असतं काय नमन? आमच्याकडे स्त्री पात्र नाही. आणि या खेळामध्ये महिलांना तेवढं सहभाग नसतो. नसतो. स्त्री पात्र पुरुषांनीच करायचं असतं. आणि मुळात नमन या लोककलेचा गाभाच आहे. होय होय. स्त्री पात्र करणारा पुरुष म्हणजे नमन कलेचा मूळ गाभा. बरोबर. नमन विषयी बोलायचं झालं तर आता त्याचं स्वरूप आहे तमाशासारखं झालंय. त्यामध्ये ढोलकी ऍड झाले, त्यामध्ये कॅशिओ वाजतो, ते पॅड्स वाजतात. तर याचं कुठेतरी मनोरंजनासाठी आहे, पण कुठेतरी समाज प्रबोधन हा त्याचा मूळ पाया आहे, तो कुठेतरी हरवत चालला असं मला वाटतंय. तर नमन मंडळांना मला आव्हान आहे की जे कमरेखालचे विनोद वगैरे असतात ते जरा जपून वापरावे, कारण की याचं तमाशा करणं होऊ नये असं मला वाटतं. कारण की पारंपरिक आपण त्याच्यामध्ये गवळण घेतो, त्या गवळणीचं स्वरूप आता महिला पण त्यामध्ये ऍड होत आहेत. तर त्यामध्ये कुठेतरी काय म्हणतात घाणेरडं स्वरूप येता कामा नये. आपली परंपरा आहे तर आपण त्याला देवाचं स्थान देतो. ती कला आहे ना, तर आपण त्याला देवाप्रमाणे जपलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्यासोबत गेली 20 वर्ष ज्यांनी संकासूर खरं तर सादर केला ते याच मंडळातले ग्रामस्थ आहेत. नमस्कार, तुमचं नाव कसं? प्रकाश लक्ष्मण. बरं, ह्या वर्षी काय झालं म्हणजे नक्की? ह्या वर्षी कसं आता माझी नवीन पिढी आता तयार झाली. बरोबर. आता काय 20 वर्ष मी केलं. 20 वर्ष? हा. 20 वर्षाचा काय अनुभव होता? अनुभव म्हणजे देवाचा ड्रेस घालला, देवाचा ड्रेस घातला तरी असं वाटायचं की मी नाहीच. बरोबर. ती ऊर्जा असायची. हा. बरं, मला एवढंच विचारायचं आहे, आता तुम्हाला चुकल्यासारखं वाटतंय का? तर तसं काही वाटत नाही. ह्या वर्षी बाबा कुठेतरी नाही, पण असं वाटलं की आता माझं पण वय पुढच्या पिढीकडे हे सोपवणं गरजेचं. हा. आता काय पुढची पिढी आहे, त्याने मी आता 20 वर्ष चालवला, त्यांनी 10 वर्ष तरी पुढे चालवावं. त्यांची पुढची पिढी चालली तर ते 10 वर्ष चालते, म्हणजे अशी पुढची पिढी म्हणजे हा खेळ अविरतपणे टिकला पाहिजे, टिकला सुरू राहिला पाहिजे. हा. नमस्कार, तुमचं नाव कसं? माझं नाव विनायक भागोजी पठार. पहिल्यांदाच संकासुराचा साज घेतलाय. याच्यापूर्वी 2 वर्ष पूर्वी घातला होता. आता काय वाटतंय, संकासुराचा जबाबदारी आली एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे? आता माझ्या भावाने सांगितलं ना की अशी परंपरा पुढे चालत राहते, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे चालतो. कारण त्यांच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते की कसं काय करायचं, त्यांच्यामुळेच आम्ही शिकतोय. आता ही जबाबदारी फायनली नवीन पिढीकडे आली. हो. तर
तर आपल्यासोबत आहेत प्रणवजी पोळेकर जे जी24 तासचे न्यूज रिपोर्टर आहेत. एक कोकणातल्या एक छान छान बातम्या ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आज आपल्या प्रथमच ते चॅनलवर आलेला आहे. तर ह्या जो आगीतून धावणारा संकासूर आहे तर तो खास अडूरमध्ये या गावामध्ये पार पडतो आणि त्याच्याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया. खरं तर हे जे आहे अडूर गाव आहे आणि अडूरचं सुंकाई देवीचं जे जुनी गावकी मंडळी आहे त्यांचा हा संकासूर आहे आणि साधारणतः ही परंपरा संकासुराची आहे ती साधारणतः 1800 सालापासून म्हणजे आमचे पणजोबा आजोबा त्यांनी जी काय आम्हाला माहिती सांगितली ती साधारणतः 1800 सालापासून ही परंपरा जी आहे ती अद्यापही चालू आहे. म्हणजे पूर्वी तर असं सांगायचं की इथं जी या मांडावर जी होळी बांधली जायची त्या होळीला त्यावेळी लाकडं लावायची मोठमोठे ओणके लावले जायचे आणि त्या ओणक्यामधनं पण त्यावेळी संकासूर पेटवल्यानंतर त्या आगीतून धावत जायचा अशा पद्धतीची आख्यायिका किंवा माहिती आम्हाला आमच्या पूर्वजांकडनं सांगण्यात येते. विशेष म्हणजे ही ही जी परंपरा आहे ही आजही कायम आहे. म्हणजे गावातल्या प्रत्येकाचं मान जे आहे ते ठरलेलं आहे. म्हणजे याची सोळं कुणी नेसायचं, संकासुराचं टोपरं कुणी घालायचं, गाणं कुणी म्हणायचं, मृदुंग कुणी वाजवायचा, झांज कोणाच्या हातात द्यायचा, ही जी परंपरा ही ठरलेली आहे. प्रत्येकाला प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक घराण्याला हे मानपान जे आहे ते दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ह्या ठिकाणी जे संकासुराचं टोपरं घालणारी जी पोरं आहेत ती आता यंग पोरं आहेत. पूर्वी त्याच्या अगोदर गोताड म्हणून आहेत ते घालायचं. त्याच्यानंतर आता तो मान जो आहे तो आता सोलकरांनी ह्या कुटुंबाकडे आता दिलेला आहे. मात्र ही पोरं मुंबईमध्ये कामाला असतात आणि ज्यावेळी शिमगा उत्सव येतो त्यावेळी 9 दिवस ही पोरं न चुकता दरवर्षी या सेवा सुंकाई देवीची बजावण्यासाठी दरवर्षी मुंबईतून गावी खास यासाठी येतात आणि हा उत्सव जो आहे तो आनंदाने आणि उत्साहात साजरा जो आहे तो केला जातो. दरवर्षी इथं अशा पद्धतीची होळी ही 5व्या होळीला या ठिकाणी या आगीतून धावणारा संकासूर या ठिकाणी पाहायला मिळतो. धन्यवाद. तर आता आपण गुहागर तालुक्यातील अडूर या गावात आहोत आणि अडूर हे गाव साधारण मुख्य शहरापासून एक 20 किलोमीटर अंतरावर असेल आणि आजचा जो प्रथा जी परंपरा जी पार पडली आगीतून धावणारा संकासूर तर त्या प्रथेला किंवा लोकोत्सव आपण म्हणू शकतो तर त्या प्रथेला हे सगळे युट्यूबर मंडळी इथे आहेत, सगळे आहेत. तर संदेश असेल, शुभम साखरकर असेल, रुपेश असेल, निखिल, त्यानंतर निलेश, ओके, विनायक असेल आणि ओके रोहित बारे, यस. तर हे सगळी मंडळी आवर्जून उपस्थित होती. तर काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल तुम्ही सर्व? तर अडूर गावचा शिमगोत्सव आणि त्यातल्या त्यात गुहागर मध्ये आल्याच्या नंतर संकासूर ची काही प्रथा परंपरा आहे ती फक्त आपल्याला गुहागरमध्येच पाहायला मिळते. रत्नागिरीत वेगवेगळे तालुके आहेत. शिमगोत्सव साजरा किंवा सेलिब्रेट करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. त्यातल्या त्यात गुहागरमध्ये एक आगळीवेगळी पद्धत पाहायला मिळाली आणि त्यातल्या त्यात आज आपण अडूरला आलो होतो. अडूरचा आगीतून धावणारा संकासूर भारीच वेगळं स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स काय म्हणतात ना तो घ्यायचा असेल शिमगोत्सव दरम्यान तर तुम्ही नक्कीच या ठिकाणाला भेट देऊ शकता. अंगावर गाठे उभे राहतील एवढं मात्र करा. ती कांताराची वाईब असते ना जी फिल्म बघताना आलेली ती इथे येते. नक्कीच एक आगळा वेगळा लोकोत्सव आपण म्हणू शकतो इथे पाहायला मिळाला.
आजूबाजूला अफाट गर्दी आणि या गर्दीच्या मध्ये चालणाऱ्या जो हा नेत्रदीपक सोहळा तो प्रत्यक्ष आम्ही या नेत्रांनी अर्थात डोळ्यांनी पाहिला. पण तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच याचा दर्शनीय जो सोहळा आहे तो नक्कीच पाहाल. आणि हे सगळे युट्यूबर मंडळी आपल्याला भेटली, आपल्या चॅनलवर आले आणि त्यानंतर मग आपल्याशी एक छान छान गप्पा झाल्या. तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर आत्ताच आपण जो सोहळा पाहिला तर तो गुहागर तालुक्यातील अडूर या गावात पाहिला. पहिलं प्रथम आपण पड्यारवाडीत गेलो, तिथे हा सर्व सोहळा चित्रित केला. पड्यारवाडीत पाहता थोडासा स्पेस मोठा आहे, जागा मोठी आहे, त्यामुळे पब्लिक जरी भरगच्च असलं तरी पण एवढा फरक पडत नाही. परंतु पिंपळवाडीत मात्र थोडीशी जागा अपूर्ण आहे आणि जमाव असतो ना तो अक्षरशः गरजत जनसागर लोटला त्या पद्धती या उक्तीप्रमाणे खूप जनसागर लोटलेला असतो हा दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी. प्रत्येक जे खेळे आहेत त्यांचा विशिष्ट पेहराव, नाचण्याची एक विशिष्टपूर्ण पद्धत आणि जे अभंगरूपी जी गाणी आहेत ती एक वेगळी चाल हे नक्कीच सर्वांना प्रभावित करून सोडत असतं. आणि त्यांची जी सुमधुर जे गाणं आहे ते नक्कीच आपल्या कानांना ऐकायला फार बरं वाटतं आणि आपण एक वेगळ्या जगतात आहोत की काय असाच भास होत असतो. तर पहिला सोहळा पार पडला पड्यारवाडीत. तर तिथे स्पेशली कसं आहे, ही जी हौशी कलाकार मंडळी आहेत तर ती नक्कीच संकासुराला आव्हान देत असतात की ये आणि आम्हाला पकड. आणि जेव्हा हे सगळी मंडळी पकडापकडीचा खेळ म्हणू शकतो आपण ते करत असतात, लिटरली संकासूर अक्षरशः वेगाने धावून जाऊन त्यांच्या अंगावर त्यांना पकडत असतो. आणि जेव्हा एका मात्र तावडीत सापडला की पाया जेव्हा तो पडतो तेव्हा सोट्या मात्र नक्कीच वेगाने त्याच्या पाठीत पडतो. तर नक्कीच हा संकासुराचा आशीर्वाद सगळीकडे समजला जातो आणि संकासुराने दिलेला आशीर्वाद हा सगळ्यांसाठी एक प्रसादाचं काम करत असतो. तर असा हा सगळा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. आणि भरगच्च असलेली गर्दीमध्ये असलेले 2 होम आणि त्यानंतर ते पेटल्यानंतर त्यामध्ये जो थरार चालू होतो आगीतून धावणाऱ्या संकासुराचा तो नक्कीच नेत्रदीपक सोहळा असतो. प्रत्येक हौशी कलाकार मंडळी नक्कीच संकासुराकडून आपल्याला पकडून घेण्यासाठी धडपडत असतात. संकासूर मात्र आगीतून धावून सगळ्यांना पकडत असतो आणि असा हा खेळ तिथे रंगतो. नक्कीच हा डोळ्याचं पारणं फेडणारा हा जो कार्यक्रम आहे, जी पारंपरिक प्रथा आहे तर ती आजपर्यंत अखंडपणे अविरतपणे अडूरवासियांनी जपलेली आहे. तसं म्हटलं तर आपण जे संकासुरांचा ज्यांनी परिधान केला होता तर त्यांच्याशी देखील आपण बोलणं केलं तर त्यांनी सांगितलं की संपूर्ण प्रथा काय आहे, नेमकी कधी चालू झाली त्यांना देखील माहिती नव्हतं. पण एका माणसाने, एका व्यक्तीने सतत अखंडपणे 20 वर्ष हा पेहराव घालत हा आगीतून धावण्याचा थरार ज्या व्यक्तीने आजपर्यंत केला आहे तर त्या व्यक्तीशी देखील आपण संपर्क साधला, त्यांच्याशी देखील बोलणं केलं. तर त्यांनी आत्ता 20 वर्षानंतर आपला जो वारसा आहे तर तो आपल्या पुढच्या पिढीकडे सुपूर्त केला आहे. आणि नक्कीच मी अडूरवासियांचे धन्यवाद देईन, कारण एवढी जी पारंपरिक प्रथा आहे, जी डोळ्याचं पारणं फेडणारी प्रथा आहे ती आजपर्यंत त्यांनी जिवंत ठेवली. अगदी जाज्वल्य इतिहास असलेल्या या परंपरेला नक्कीच तुम्ही पुढच्या वर्षी भेट द्या. साधारण होळी चालू झाल्यानंतर 5व्या ते 6व्या दिवशी ही परंपरा आपल्याला पाहायला मिळते. तर असा हा संपूर्ण होता आगीतून धावणाऱ्या संकासुराचा व्हिडिओ. हा व्हिडिओ कसा वाटला ना ते कमेंटवर नक्की कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण ही जी परंपरा आहे ती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.